दरम्यान अमेरिका इराणमधल्या युद्धाचा आजचा 18वा दिवस. आजच्या दिवशी नेमकं काय घडलेलं आहे आणि या युद्धाचा भारतावर, महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होतो आहे पाहूया थोडक्यात. इराणमधील अत्यंत प्रभावशाली शक्तिशाली नेत्यांपैकी एक आणि अयातोल्ला अली खामनेईंचे निकटवर्तीय तसंच राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारिजानींना ठार केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. मात्र इस्रायलनं त्यांच्या मृत्यूचा दावा केल्यानंतर लारिजानींच्याच हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यामुळे इस्रायलचा दावा खरा की खोटा असाच प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात मुश्तबा खामनी हे अगदी थोडक्यात बचावल्याची माहिती मिळते. द टेलिग्राफनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 28 फेब्रुवारी रोजी ब्लू स्पॅरो मिसाईलनं सुप्रीम लीडरच्या निवासस्थानावर हल्ला केला. तेव्हा काही मिनिटं आधीच मुश्तबा खामनी हे घराबाहेर बागेत फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. काही पावलांच्या अंतरामुळेच ते वाचले. मात्र घराचा ढिगारा अंगावर पडल्यानं त्यात ते जखमी झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा आणखी एक फोटो समोर आलाय. वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांच्या खात्म्याचा इस्रायली सैनिकांना आदेश देतानाचा हा फोटो असल्याचा दावा करण्यात येतोय. श्रीलंकेत आता 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्यात आलाय. तेलाची बचत करण्यासाठी श्रीलंकन सरकारनं हा निर्णय घेतलाय. श्रीलंकेत युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. भिवंडीमध्ये गॅस टंचाईची झळ व्यावसायिकांना बसली आहे. अनेक व्यावसायिकांवर आता चूल पेटवण्याची वेळ आली आहे. 10 रुपये किलोनं लाकडं खरेदी करत व्यावसायिक चुलीवर खाद्यपदार्थ बनवत आहेत. ठाण्यात कोळशाच्या दरात 20 रुपयांनी वाढ झाली. वाघे इस्टेट इथं अनेक कुटुंबांनी स्वयंपाकासाठी पुन्हा पारंपरिक कोळसा शेगडीचा पर्याय स्वीकारायला सुरुवात केली आहे. मागणीत वाढ झाल्यानं कोळशाच्या दरातही वाढ झाली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांनी गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही असं स्पष्ट केलंय. पुणे शहरात घरगुती गॅस वितरण व्यवस्थित सुरू आहे. कुणी घाबरून जाऊ नये. तर साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्यास पुणेकरांनी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं.